बियर शॉपवाले अक्षय यांनी देखील एक शूजचं जोड भातान प्रीमियर लीग साठी दिलंय। त्यानंतर समीर चिकनवाला यांनी देखील एक शूजचा जोड आपल्याला दिलेला आहे। साहिल भोईर स्टार खेळाडू इथे दाखल झाले आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतील माननीय सरपंच तानाजीजी पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती अर्चनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते साहिल भोईर याचा सन्मान केला जाईल। मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान केला जातोय या मंचावर। त्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र दिली जाते। पहिल्या सामन्याचा हिरो मात्र ठरला तो साहिल भोईर। श्रवण भोईर आणि जयेश भोईर ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाले। कॉमेंट्रेटर कोण असतील तर तुम्ही स्टेजवर या, न विसरता नाव घ्यायला लावू नका। या इनिंग नंतर आम्ही घेणार आहोत खऱ्या अर्थानं या माईकची रजा। फिल्डिंग लावलेले मॅच लावते सुरुवात। पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रदीप भोईरच्या हातामध्ये चेंडू। ऑन स्ट्राइक जयेश भोईर पहिल्या चेंडूवर षटकार येईल की कॅच होईल? कॅच आहे, कॅच आहे। या ठिकाणी इथून काय घडलं? फलंदाज झालाय बाद। जल्लोष जल्लोष। काय घडलं मैदानामध्ये? ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मिळाली आहे। ती क्रिशा 11 संघाला ज्या विकेटची गरज होती स्वतः कर्णधार जयेश भोईर बाद झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। आता स्वतः पॅकर संघ मालक साहिल पाटील मैदानात आलेत। संघ मालक साहिल पाटील स्वतः मैदानात दाखल झालेत। आता त्यांना संपूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल। प्रदीप भोईरला खऱ्या अर्थानं पहिल्याच चेंडूवर मोठी सफलता मिळाली आहे। यावेळी देखील लागोपाठचा दुसरा गडी बाद होईल का? चेंडू खाली होते ते अविनाश भोईर आणि चेंडू पडला जमिनीवर। रमेश पाटील यांनी केलाय कलेक्ट। चेंडूची फेकी होते तत्पूर्वी 2 धावा धावून काढल्यात आणि या 2 धावेने आता मात्र अकाउंट ओपन झालंय ते प्रिशा 11 संघाचं। यावेळेचा चेंडू मोठा फटका होण्याची शक्यता। चेंडू जाईल सीमा पार। साहिल पाटीलचा षटकार। थँक्यू डीजे। इथून मात्र षटकार आलाय। इथून मात्र अजून एक दर्जेदार चौकार। लागोपाठचा ही दुसरी बाउंड्री झाली। 10 धावा मात्र धावपटलावर। 12 धावा धावपटलावर।
इथून मात्र आपण पाहतोय जयेश भोईर बाद झाला. जयेश भोईरची बॅटिंग पाहण्यासाठी चिंचवांवरून त्याचे फॅन्स क्लब आलेले होते. राहुल घरत आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड मित्र परिवार. मात्र चिंचवान गावावरून इथे लाईव्ह दिसत नसल्या कारणाने त्यांनी गाडी डायरेक्ट थेट या मैदानावर वळवली आणि पहिल्याच चेंडूवर त्यांना निराश केलं. परंतु हरकत नाहीये, बाकीचे खेळाडू चांगला खेळ करतायत. स्वतः पॅकर चांगला खेळ केलाय. एक षटकार, एक चौकार आणि एक दुहेरी धाव आपण पॅकरच्या माध्यमातून पाहिले. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षक रमेश पाटील चेंडूच्या खाली आले, चाच पडले. अविनाश गाताडेने चेंडू केला कलेक्ट आणि अविनाश भोईर एक धाव या चेंडूवर मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपटलावर लागल्यात. साहिल पाटीलने लगावला एक षटकार आणि एक चौकार. प्रथमच रजनीच्या ही स्पर्धा भातान प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व बाजूनी या स्पर्धेला मात्र 4 चांद लावले गेले. सर्व ग्रामस्थांचं करूया खूप सारं कौतुक. नॉकआउटच्या या सर्व मॅच, पहिल्या मॅच मधून काव्या 11 संघाला निसटता विजय म्हणजे पराकाष्ठेचाच विजय होता खऱ्या अर्थाने त्यांचा. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांनी झुंज दिली, परंतु पराभव पत्करावा लागला आणि तदनंतर विजयी झाला तो बकासूर आणि तन्मय 11 भातान, प्रवीण भोईर आणि दीपक भोईर यांचा संघ. आणि आजच्या रजनीतली ही दुसरी मॅच. लोअर पुलटा चेंडू यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरून चेंडू जाईल सीमापार चौकार. यो चौकार आला बाईच्या स्वरूपात आणि बॅट कट का यो चौकार आला आणि या चौकारच्या सहाय्याने 17 धावा धावपटलावर लागल्यात. रोशन भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी मात्र पूर्णपणे बीड होत आहे साहिल पाटील. साहिल पाटील पूर्णपणे बीड झाले. दुसरं षटक कार्यरत असताना 17 धावा अद्यापर्यंत धावपटलावर जोडल्या गेल्यात. यावेळी मात्र पॅडवर आदळलेला चेंडू पंचांनी जरूर अचूक हेचलं. इथून झालाय संघ मालक साहिल पाटील बाद. इथून मात्र आता किशोर भोईर मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा खेळाडू बाद झालाय साहिल पाटील, ज्यानं सुंदर खेळ केला आणि तब्बल 17 धावांची बहारदार केली त्याच्या एकट्याच्याच वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. आणि तदनंतर मात्र आता ते बाद होऊन तंबूच्या रस्त्याला गेलेत. नौके खेळाडू मैदानात आलेत. किशोर भोईर आणि श्रवण भोईर ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. थोडं स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका, टाइम लावू. आमच्या अंपायरांनी कळवलंय की नेक्स्ट मॅच पासून टाइम लावला जाईल आणि 15 मिनिट मध्ये पहिली इनिंग संपली नाही तर पेनल्टी ठेवू काहीतरी.
पहिल्या चेंडूवर केला प्रहार, रोशन भोईरवर चढवला हल्ला, येईल दणदण करणारा हा कलाकार किशोर भोईर यांचा ब्रँडेड षटकार. पुढचा देखील येईल का षटकार असं वाटलं होतं, परंतु यष्टीरक्षक देखील संघ मालक आहेत शुभम भोईर, ते यांनी देखील केली चुकी. इथून आले एकेरी धाव बाईच्या स्वरूपातली आणि या एकेरीच्या साहाय्याने धावपटलावर धावा लागल्या तब्बल 23 धावा, 24 धावा, 24 या स्वरच्या साहाय्याने 24 धावा धावपटलावर लागल्या गेल्या. यावेळी खणून काढण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली गेली, अपीलला पूर्णपणे खारिज केलं आणि यष्टीरक्षकाने पडला चेंडू, पकडला चेंडू आणि इथून मात्र येईल एकेरी धाव. 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या 12 चेंडू मध्ये जमवल्यात 25 धावा आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवेल याच्यासाठी स्पीडअप घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे. षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला गेलाय. तो गोलंदाज प्रितेश खारकेच्या हातामध्ये. आता झालेला नाईट टुर्नामेंट मध्ये 1 चेंडू 6 धावांची गरज असताना हिरो मात्र ठरला होता तो प्रितेश खारके. मात्र आता गोलंदाजीच्या बोहल्यावर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा पंच आमच्याकडे वल्लेत जरूर आणि स्वर चेंडू घोषित केलाय. प्रितेश खारके यांचा पहिला स्वर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा टप्पा खाल्यानंतर उचली घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू श्रवण भोईर सस्पियल अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतायत. सर्व ग्रामस्थ मंडळ भाताण या प्रीमियर लीगचा आस्वाद घेत आहेत. गर्दी तरीही सुद्धा खूप कमी दिसते. ग्रामस्थांना विनंती आहे की बहुसंख्येने या स्पर्धेचा आपण आनंद लुटा. यावेळी खणून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का? रोशन भोईर स्वतः कर्णधार पोहोचले. डायरेक्ट हिट केली असती, कलेक्शन जरी अचूक केलं असतं तरी फलंदाज बाद झाले असते. किशोर भोईर केली ही चुकी आणि इथून मात्र आपण पाहतोय मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या साहाय्याने 28 धावा धावपटलावर लागल्यात. 2 गडी बाद. अगदी क्रॉस लाईन फटका, नो चेंडू आणि येईल त्याच्यावर षटकार. नो चेंडू आणि त्याच्यावर आला दणदण करणारा षटकार. डीजे आकाश माझ्या बच्च्याला कळत होतं लय मिस, मला आठवलं पहिला किस. थँक्यू डीजे. दिलात झापझुक झुकझुक होत या आणि देखना रूपाचा तो खेळाडू आहे आमचा श्रवण भोईर. स्मार्ट आहे अगदी दिसायला, चिकना बाण आणि त्या झापझुक झुकझुक करीत होता कर्णधाराच्या खरं तर दिलामध्ये. कारण की कधीपासून तो 1 रन 2 रन, परंतु आता जो फटका मारला ना, जसं एखादा तरुणीला आपण एखाद्या तरुणाला देखील लाजवेल असा तो फटका होता. काय त्याने तो शॉट एक्झिक्यूट केला. मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स जसा फटका खेळतो तसाच तो फटका. परेश कडके शॉट म्हणून आम्ही त्याला ओळखतो तो शॉट. यावेळी खणून काढलेला चेंडू इथे थांबायला तयार नाहीयेत आणि हात वरती करतील का? आणि इथून दिलेला आहे चौकार दिलेला आहे.
चेंडू मारायचा प्रयत्न केला त्याने, परंतु चेंडू अगदी ढगापेक्षा थोडासा खडकावर पडला आणि चौकार. या चौकारच्या साहाय्याने धावपटलावर धावा लागल्यात 39 धावा. गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती मंचावर बसलेत. आमचे कृष्णाजी गाताडे, संजयजी जुमारे या आताच मंचावर आले. त्याच्यानंतर आमचे उपसरपंच गाताडे साहेब, त्याच्यानंतर नितीन भोईर, अनिल भोईर, संदीप पाटील ही सर्व मंडळी आता मंचावर बसले. त्यांचं आपण करूया खूप सारं कौतुक. आणि अगदी पहिल्या मॅच पासून आमचे लाडकी सरपंच साहेब तानाजीजी पाटील यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील या पहिल्या मॅच पासून या भातान प्रीमियर लीग ला खऱ्या अर्थाने एन्जॉय करतायत आणि आम्हाला सपोर्ट करतायत. त्यांचं करूया खूप सारं कौतुक. बोलूया पुन्हा एकदा मैदानात बऱ्याचशा उशिरानंतर आला एक निर्धाव चेंडू. यावेळेचा चेंडू खणून काढला आहे संदीप पाटील यांच्या अगदी पायाच्या मधून चेंडू गेला, काटकोण्यातून चेंडू निघून गेला आणि तदनंतर मात्र 2 धावा. आमचे विवेक ठाकूर यांनी सुंदर कलेक्शन केलं आणि 2 धावा मिळाल्या त्या प्रिशा 11 संघाला. या 2 धावेच्या मदतीनं धावपटलावर धावा लागल्यात तब्बल 41. तिसरं षटक कार्यरत आहे. 41 चेंडू झालेत आतापर्यंत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू अजून बाकी आहे. एक वाईट टाकला आणि एक नो टाकला. नोवर षटकार मारलेला, तो षटकार नोवर मारलेला. कॅल्क्युलेशन अचूक ठेवा. आणि इथून मात्र 41 धावा. एक चेंडू प्रितेश इथून श्रवण भोईरचा देखना षटकार. हाताळण्यासाठी शुभम भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जरूर स्वतः संघ मालक आहेत शुभम भोईर. याच्या नंतरची होणारी मॅच इथून मात्र क्षेत्ररक्षक मयूर ठकेकर एवढा मोठा माणूस असताना चेंडू मात्र त्यांना घाबरून सीमारेषेच्या बाहेर जात होता. फलंदाज बाद होईल का? तत्पूर्वी करूया सूचना. याच्या नंतरची होणारी मॅच स्वर्गीय अशोक स्मृती 11 भातान आणि त्यांच्या विरोध परी 11 भातान दोन्ही संघाचे कर्णधार या पण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. नौके फलंदाज मैदानामध्ये आलेत. ऋतिक भोईर, इथून आलाय चौकार. ओढा लागताई ग तुझ्या भेटीची माझ्या एक विराईची. ओढा लागताई ग तुझ्या भेटीची माझ्या एक विराईची. पालखी मानाची
यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत मयूर ठकेकर आणि रमेश पाटील. सुंदर क्षेत्ररक्षण त्यांचं प्रत्येक मॅच म्हणजे प्रत्येक चेंडू पर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. इथून 2 धावा धावून काढल्यात. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. श्रवण भोईर सुंदर फलंदाजी करतात, तेवढे चेंडू देखील ते बीट झालेत. परंतु 55 धावा आतापर्यंत धावपटलावर लागल्यात. एक योग्य धावा उभारण्यात श्रवण भोईर यांचा मोलाचा वाटा आहे. तब्बल 11 चेंडूंचा खेळ करत असताना त्यांनी 27 धावा वैयक्तिक केली आतापर्यंत केले. सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून झालाय. इथून मात्र बघा शुभम भोईर सामन्यात रंगत आणताना प्रेक्षक वर्ग जल्लोष साजरा करतोय. इथून मात्र मोठा फटका जरूर एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल सीमा पार. श्रवण भोईरचा बँडेड षटकार. जल्लोष बघा नाचून साजरा केला जातोय. यस थँक्यू डीजे. इथून मात्र आतिश माझ्यासाठी मगर आणि समीर भोईर हे खास नाचतायत, एन्जॉय करतायत ही मॅच. हा बिग सपोर्टर आहेत, बिग सपोर्टर. प्रिशा 11 चे आतिश मगर डेंजर डान्स आहे त्यांचा. आणि थोडं पुढे येऊन 4 पावलं पुढे येऊन डान्स केला तर प्रेक्षक खुश होतील. मित्रा विनंती आहे तुला 4 पावलं पुढे येऊन डान्स कर. त्याच दरम्यान अनेक आमचे महिला वर्ग सर्व मंचावर येत आहेत. माननीय भातांग ग्रामपंचायतच्या लाडक्या उपसरपंच मॅडम अरुणाताई गाताडे आणि त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण स्क्वॉड मात्र मंचावर आलाय. त्या सर्व आमच्या महिला भगिनींचं करूया भातांग प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. स्कोर सांगितला जाईल. मैदानाचा तर ताबा सोडा तुम्ही. ओव्हर झाले. त्याच दरम्यान शेवटच्या ओव्हरचा उल्लेख आम्ही करतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेऊन तिसऱ्या रनला रनआउटची विकेट गेली होती. दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 2 रन, चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू षटकार आणि 6वा चेंडू विकेट. टॉस उडवायला या कर्णधार स्वर्गीय अशोक स्मृती 11 चे कर्णधार आणि परी 11 चे कर्णधार. जर आपण पहिला बॉल पडायच्या आत दोन्ही कर्णधार नसतील तर 1 ओव्हर कमी केली जाईल त्या मॅचची. नियम स्ट्रिक्ट आहेत. चला ओपनिंग जोडी आपली लगेचच पाठवा मैदानामध्ये. या दोन्ही कर्णधार या सुजित पाटील कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि दुसरे कर्णधार आहेत सागर भोईर. दोन्ही माननीय अरुणाताई गाताडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल.
नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो परी 11 संघमालक दीपक ठाकूर यांच्या संघानं 24 चेंडूचा खेळ करत असताना धावफलकावर धावा लावल्यात त्या 61 आणि 62 धावांची गरज आहे ती समोर असणारा संघ क्रिशा 11 यांना 24 चेंडू मध्ये 62 धावांची गरज आहे आणि समोर असतील गोलंदाज ते क्रिशा 11 चे ओपनिंग जोडी लवकर पाठवा मैदानामध्ये चला सलामीची जोडी पाठवा सुशांत भोईर स्टेजवर या जे सुनील भोईर उर्फ नाना आता उपस्थित राहिलेत ते विदाऊट ड्रेस खरा तर ड्रेस घरी पाठवलाय पण ते डायरेक्ट हॉस्पिटल मधून इथं आलेत ते इथे उपस्थित आहेत त्यामुळे ते इथं खेळू शकतात आणि नेक्स्ट मॅच जे जिंकले तर ड्रेस घालून नक्की येतील ही कमिटीचा निर्णय आहे आणि आता या 5 ज्या मॅच होतील त्यांच्यातून जो हाय स्कोर असेल त्याला बाय ठेवली जाईल हाय स्कोरला बाय ठेवण्यात येणार आहे आणि नेक्स्टचा जो पुढचा लकी ड्रॉ असेल तो लकी ड्रॉ केला जाईल तेव्हा रनिंग ठेवली जाईल आता फक्त हाय स्कोर ठेवूयात कारण की आता 5 संघामधून करायचा आहे त्यामुळे आपण हाय स्कोर ठेवूया जो संघ सगळ्यात जास्त धावा जमावेल तो मात्र पुढच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल सलामीची जोडी मैदानात दाखल झाले प्रदीप भोईर आणि नाही प्रदीप भोईर चेंडू चेक करायला फक्त आले होते शुभम भोईर आणि गुल्लू रोशन भोईर चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या चेंडू चेक करून झाले असतील जरा स्पीडला चेक करा रात्रीच्या स्पर्धा आहेत हे ध्यानात ठेवा भातान प्रीमियर 2025 चे शानदार पर्व मात्र आपल्याला पाहायला मिळतंय शुभम भोईर ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक एंड वर आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील रोशन भोईर गुल्लू हा कर्णधार आहे स्वतः रोशन भोईर मॅच थोडी थांबवा कोणी ड्रेस विदाउट ड्रेस खेळणार नाही ड्रेसवरच खेळतील पण त्याचा आता इमर्जन्सी आहे म्हणून त्याला आपण घेतलाय तो कामावरून किंवा हॉस्पिटल मधून डायरेक्ट इकडे दाखल झालाय त्याच्या घरी कुणा तरी पाठवला पण असेल ड्रेस घ्यायला इतका ऍडजस्ट तुम्ही करू शकत नाही इंटरनॅशनल टुर्नामेंट नाही आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही सहकार्य करा
या चेंडूवर मात्र आपण पाहिलं सुंदर क्षेत्ररक्षण आमच्या भाऊजी विश्वनाथ ठाकूर यांनी केलं आणि तदनंतर रुपेश भोईर यांनी त्यांना तितकी साथ दिली आणि पहिल्या चेंडूवर पाय गरंगला वाटतंय. प्रॅक्टिसचा अभाव आहे बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये. रोशन भोईर याला बक्षीस लावण्यात आलेले माननीय सौ संगीता म्हस्कर यांच्याकडून प्रत्येक षटकारास त्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक षटकार लगावला आणि 100 रुपये कमवले. त्यानंतर काय क्षेत्ररक्षण घडलंय. डाय घातलीये डायरेक्ट आमचे कृष्णा दादा जुबारे त्यांच्यासाठी वाजवा जोरदार टाळ्या. रुपेश भोईर मात्र पाय अजून त्यांचा बरा झालेला दिसत नाही. स्प्रे बी असेल फर्स्ट किट मधला तो त्यांना देऊ आम्ही नंतर. त्यांनी केले कॉल आम्हाला की स्प्रेची आता गरज त्यांना लागणार आहे. पहिल्या चेंडूवर कारनामा घडलाय आणि तदनंतरच्या चेंडूवर षटकार आणि आताच्या चेंडूवर एक सुंदर अशी डाय मात्र पाहायला मिळाली. इथून मात्र लेटकट केलेला हा चेंडू येईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, पकडतायत, फेकतायत. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा शुभम भोईरनं अगदी धावत पलत पूर्ण केल्या आणि या दुहेरीच्या साहाय्यानं धावपटलावर धावा लागतात तब्बल 10. धावा धावपलकावर लागला. शुभम भोईर सुंदर फलंदाजी करतोय आणि रोशन भोईरचा एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा होता चेंडू, परंतु अगदी लई मध्ये असणारा हा चेंडू आपण पाहिला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. भाऊजींसारखा वेल एक्सपिरियन्स पर्सन या संघात आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत विश्वनाथजी ठाकूर साहेब आणि ते या संघामध्ये खेळतायत. वाह काय झेल टिपलाय तिथे असणारे क्षेत्ररक्षक आदित्य जुमारेनं आणि इथून मात्र पहिला गडी गारद होतोय तो टीम क्रिशा 11चा. नसतील तरी त्याच्या संघामध्ये आपण पाहिजे एक्सपिरियन्स पर्सन खूप आहेत. रुपेश भोईर आहेत, त्यानंतर विश्वनाथ आपले भाऊजी आहेत, हर्षद ठाकूर आहेत आणि वेल एक्सपिरियन्स पर्सन दिनेश गाताडे हे देखील त्यांच्या संघामध्ये आहेत. त्यानंतर प्रकाश भोईर, किशोर भोईर म्हणजे सगळी अनुभवी मंडळी त्यांच्या टीम मध्ये आहे आणि असा हा त्यांचा नावाजलेला संघ. जयेश भोईर गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना काही करू शकला नव्हता. पहिल्या चेंडूवर तो आउट झाला होता जरूर. त्यानंतर श्रवण भोईर भुऱ्या त्यांनी संपूर्ण पारी आपल्या खांद्यावर घेतली आणि आता जयेश भोईर गोलंदाजी करत असताना एक षटकाराचा त्यांनी मार खाल्लाय पण एक विकेट देखील प्राप्त केले. इथून 10 धावा धावपलकावर लागल्यात फक्त 10.
इथून मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटक 10 धावा देऊन गेलं, एक विकेट देखील देऊन गेली आणि त्या दरम्यान मंचावर सुधीरदादा जुमारे हे उपस्थित राहिले. त्यांच्या दरम्यान त्यांच्या माध्यमातून आपल्याला फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकची जी भव्य दिव्य अशी ट्रॉफी दिसते ती त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी खणून काढलेला चेंडू झेल होण्याची शक्यता. जयेश भोईर चेंडू खाली आले, चेंडू आपटून केला जातोय सेलिब्रेशन. इथून मात्र दुसरा गडी गारद झालाय तो क्रिशा 11 संघाचा. त्यांना बनवायच्या तब्बल 62 धावा. 10 धावा आतापर्यंत बनल्यात. येणारे 17 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज. चेंडू टाकताना बँजो वाजू नका. बँजो पथक, वंश पाटील आणि सगळी कंपनी विनंती आहे तुम्हाला की आणि ही मॅच झाल्यानंतर स्कोरिंग करण्यासाठी कोणीतरी स्व इच्छेने या आणि कॉमेंट्री करण्यासाठी सुशांत भोईर, किशोर भोईर, आपण ऋतिक जुमारे, आतिश मगर, आपली कला, आपलं वक्तृत्व इथं येऊन सिद्ध करा. हाताच्या घड्या घालून बाउंड्री लाईनवर गोष्टी सांगण्यापेक्षा माईक मध्ये येऊन 4 शब्द बोला अशी विनंती मी तुम्हाला करतो. आणि आशाभूत चेहरा मला इथे दिसत आहे. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य अनिलजी भोईर साहेब हे इथे आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण समालोचनाचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेचा फुलटॉस चेंडू, काय घडलं मैदानामध्ये. अगदी आमचे कृष्णदादा जुमारे यांना डोक्याला हात लावायला भाग पाडलं असा चेंडू फेकला. काय ट्रान्स बदललाय बघा. अनोखी शैली त्यांनी वापरली आहे आता. आणि चेंडू कुठे जाईल नक्की. पॅडवर आदलला बॅटची इन रेंज घेऊन चेंडू आणि तदनंतर मात्र एकेरी कंप्लीट केले. डॅशिंग नेतृत्व प्रदीप दादा भोईर यांनी. स्वतः संघाचे संघ मालक देखील आहेत प्रदीप भोईर आणि शुभम भोईर. क्रिशा 11 शुभम भोईर यांची कन्या आणि तिच्या नावाचा हा संघ. टाइमपास जरा जास्त केला जातोय. जयेश भोईर, बँजो पथक जरा शांती घ्या. बँजो फुटले तर तुमच्याकडून भरून घेतले जातील. नयन भोईरचा पुढचा चेंडू ऑन स्ट्राइक आता आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू प्रितेश खारके, भातांचा वंडर बॉय, आणि इथून मात्र त्याची विकेट धावचीच्या स्वरूपात भेटली असती. आणि काय चेंडू पकडला जातोय. वाह, कडक फिल्डिंग, कडक कव्हर कृष्णदादा जुमारे. एकदा जोरदार ताल्या पुन्हा एकदा. प्रितेश खारके एक सुंदर फलंदाज आहे आणि त्याच्यावर संपूर्ण आशा आता प्रलंबित आहेत. तब्बल 62 धावांच्या डोंगरावर चढत असताना
प्रदीप भोईर मात्र एकेरी दुहेरीवर आपला समाधान व्यक्त करतायत. पुन्हा एकदा अनोख्या शैलीमध्ये उभे राहिलेत गोलंदाजाला कम्फ्यूज करण्यासाठी कॉन्क्रीटच्या या दर्जेदार पिचवर. लोअर पुलटा चेंडू इथून झेल होईल का, काय एफर्ट लावले होते स्वतः संघ मालक साहिल पाटील प्रिशा 11च्या आणि दर्जेदार एफर्ट त्यांच्या माध्यमातून झेल जरी जमिनीला दान झाला असला तरी सुंदर प्रयत्न. एकेरी धाव या चेंडूवर देखील मिळेल. 18 धावा धावपटलावर, 13 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे क्रिशा 11 संघासाठी. नयन भोईरची वाख्यान जोगी गोलंदाजी. संपूर्ण महिला वर्ग मंचावर उपस्थित आहे आणि क्रिकेटचा खऱ्या अर्थानं आनंद त्यांच्या माध्यमातून लुटला जातोय. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्या गेल्या तब्बल 18, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 44 धाव्यांची गरज आहे. प्रतिषटक 22 धावा बनवाव्या लागतील त्या क्रिशा 11 प्रदीप भोईर आणि शुभम भोईर यांच्या संघाला. चला विदाउट टाइम पास टीम मीटिंग थोडीशी कमी करा, नानांचे मंत्र थोडे कमी ऐका आणि तदनंतर मात्र वेल आपण कमी खर्ची करा. नन्हे मुन्ने जे बच्चे मैदानात धावतायत त्यांनी मैदानाच्या बाहेरून धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी ऋतिक भोईरच्या हातामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षण आधी दर्जेदार दिलं सजवलं जातंय आणि क्षेत्ररक्षकांना उत्साह देण्याचं काम दिनेश गाताडे करतायत. शेवटच्या क्षणी चेंडूवर झडप घातली प्रदीप भोईरचा ब्रँडेड चौकार. इथून मात्र आला चौकार. चौकारानं धावसंख्येला खऱ्या अर्थानं आकार आलाय. आता गरज असेल मला असं वाटतं 11 चेंडू मध्ये 40 धाव्यांची. इथून लाऊड अपील जरूर केली झाली. तिथून एकेरी धाव मात्र प्रदीप भोईरनं धावून काढली आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळणारी ही एकेरी धाव. आता 10 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. सुशांत भोईर यांना विनंती आहे की आपण मंचावर या. लोअर फुल टॉस चेंडू. काय घडलं मैदानामध्ये, या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं परंतु मिस अंडरस्टँडिंग झाली आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. प्रदीप भोईर पहा तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला त्यांच्या माध्यमातून परंतु रोखून ठेवलं गेलं. इथून 25 धावा आतापर्यंत धावपटलावर लागलेत. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धाव्यांची गरज मात्र आहे. ती टीम क्रिशा 11 थोडीशी बॅकफुटला जाताना प्रितेश खारकेवर संपूर्ण त्यांचा आता निर्भर असणार आहे क्रिकेट. मोठा फटका जरूर खेचलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले, झेल जमिनीला दान झालंय. फटक्यात झोलीतून जसा शिदोरी खाली पडावी तशी मात्र हा चेंडू नयन भोईरच्या हातामधून खाली पडला आणि तदनंतर 2 धावा धावून काढल्यात त्या प्रितेश खारकेनं. यावेळी मात्र मॅचला कलाटणी देणारा येतोय षटकार.
यस, थँक्यू डीजे. इथून आपण पाहिलं मॅचला कलाटणी देणारा आला षटकार. आता येणारे 7 चेंडू 29 धावांची गरज. या चेंडूवर मोठा फटका येणे गरजेचं आहे. तसाच फटका जरूर एक्झिक्यूट केला स्नेश गाताडे. चेंडू जणू त्यांना पकडतो, एवढे लांब लांब चेंडू पासून ते पळतायत, परंतु सुंदर फेकी त्यांच्या माध्यमातून घडली गेली. आणि इथून मात्र एकेरी 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेच्या मध्ये 35 धावा धावफलकावर लागले. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. विदाउट टीम मीटिंग आपण गोलंदाज निवडायचा आहे. आणि पुढचा ज्यांची मॅच आहे त्यांनी अगदी बाउंड्री लाईनच्या समोर अगदी लाईनीत उभे राहायचं आहे. इथून 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 27 धावांची. इथून मात्र चेंडू नो दर्शवला गेलाय आणि चेंडू जाईल सीमापर चौकार. ही मात्र आता प्लस पॉइंट ठरेल क्रिशा. थँक्यू डीजे. आता मात्र गरज आहे जिंकण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 22 धावांची. थर्ड अंपायर कशासाठी? गोलंदाजावर आक्षेप घेतला त्याच्यासाठी तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आणि तिसरे पंच आमच्या मैदानामध्ये इथूनच आमचे डिसिजन देणार आहेत प्रवीण भोईर. मोठा फटका येईल प्रदीप भोईरच्या फलीतून. मला असं वाटतं विजयाची घोडदौड करणारा षटकार. ही मॅच आता इझी होत चालली क्रिशा 11 साठी. चेक केलं जाईल इथून, डोंट वरी. या चेंडू मध्ये जर षटकार लागवला तर 1000 रुपये नरेश भोईर यांच्याकडून मिळतील प्रदीप भोईर यांच्यासाठी. ये मात्र कौशल्य प्रदीप भोईरचा. चेंडू जातोय सीमापार चौकार. मैदानामध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये वन साइड बॉलिंग मात्र घडली होती. सलामीचे खेळाडू देखील तंबूच्या रस्त्याला गेले होते. प्रदीप भोईर यांनी मॅच जिंकवली तर त्यांचे जिवलग एका ताटातील जेवणारे मित्र लक्ष्मण भोईर यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. आता जिंकण्यासाठी गरज आहे 4 चेंडू मध्ये 12 धावांची.
6 चेंडू आणि 27 धाव्यांची खऱ्या अर्थाने गरज होती, परंतु आता हा सामना खुला करून ठेवलाय या गोलंदाजांनी. 4 चेंडू आणि आता 12 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके. शेवटच्या क्षणी चेंडूवर झडप घालण्याचा प्रयत्न केला गेला. एकेरी धाव मात्र प्रदीप भोईर यांनी प्राप्त केले. बाईकच्या स्वरूपात मिळालेली एकेरी धाव आणि या एकेरीच्या सहाय्याने धावपटलावर धावा लागल्या तब्बल 51. 3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 3 चेंडू 11 धाव्यांची गरज. प्रदीप भोईर यांनी जर सामना जिंकवला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे जमा झालंय. तीन चेंडू 11 धावा. प्रितेश कारके ऑन स्ट्राइक वर आता येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल पाटील जे की संघ मालक आहेत ते गोलंदाजी करतायत. त्यानंतर नॉन स्ट्राइक एंड वर पण प्रदीप भोईर हे देखील संघ मालक आहेत. इथून मात्र झेल शेवटच्या सणाला जमिनीला दान. तिसरी धाव मैदानात घेतली जाते आणि फलंदाज प्रदीप भोईर बाद झालेत. मध्ये पुन्हा एकदा धावचीतची ही विकेट जाऊन सामनाला कलाटणी मिळेल का असं वाटू लागलंय. इथून मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावा पूर्ण आणि चौथीला आउट झाला ना बरोबर. म्हणून इथून 2 चेंडू आणि आता 8 धाव्यांची गरज. 8 धाव्यांची गरज. साहिल पाटील या गोलंदाजांना जर सामना जिंकून दिला तर त्यांचे भाऊ राज पाटील यांच्याकडून 1,500 रुपये त्यांना देण्यात येतील. आतिश पाटील 2 चेंडू 9 धाव्यांची गरज असताना आतिश पाटील सारखा धाकड फलंदाज 8 2 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. धाकड फलंदाज आतिश पाटील ऑन स्ट्राइक. इथून मात्र एकेरी धाव पूर्ण केली जाते. सुनील भोईर नाना यांनी जर झेल पकडला तर नरेश भोईर यांच्याकडून 1,000 रुपये देण्यात येतील. 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. चेंडू टाकलेला चेक केला जातोय. लीगल डिलिव्हरी आहे. चेक केला गेलाय कॅमेरामॅनच्या माध्यमातून. एक चेंडू 7 धाव्यांची गरज. ऑन स्ट्राइक प्रितेश कारके. 1 मध्ये 6 असताना याच मैदानावर त्याने षटकार लगावला होता, परंतु आता षटकार लगावून देखील भागत नाहीये. गोलंदाजाला मात्र सुंदर चेंडू. इथून मात्र विजयी झालाय तो प्रिशा 11 संघ.
विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन। या सामन्याचा हिरो ठरला आहे श्रवण भोईर उर्फ